पहाटेचा वारा थंडगारवा, सूर्याची किरण नव्या दिवसाची चाहूल हवा, घंटीचा आवाज शिकण्याचा ध्यास, शाळेच्या अंगणात चालतो अभ्यास, दुगावची शाळा शिक्षणाची ज्वाला, सपनांची ओळख भविष्यात चमकणारा तारा, दुगावची शाळा ज्ञानाचा वारा, मुलांच्या हाती उद्याच तारणारा दिवा. पुस्तकन पाटी पेनन शाई. नमस्कार. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुगाव येथील विद्यार्थिनी अक्षरा तानाजी शिंदे ही शिष्यवृत्ती धारक झाली. त्यामुळे ती इस्रोच्या सहलीला गेली आणि इस्रोच्या सहलीला जाऊन आली. त्यामुळे तिची आमच्या शाळेतील विद्यार्थी मुलाखत घेणार आहेत. तिचं स्वागत करतात. नमस्कार, माझे नाव अनुष्का वसंत जाधव आहे. मी आता अक्षरा दीदीला प्रश्न विचारणार आहे. अक्षरा दीदी, तू शिष्यवृत्तीमध्ये पहिला येण्यासाठी कोणत्या विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास केली आहेस? शिष्यवृत्तीमध्ये तर 4 विषय असतात. मराठी या विषयामध्ये 25 प्रश्न 50 गुण असतात व इंग्रजीमध्ये 25 प्रश्न 50 गुण असतात. मी सगळ्या विषयांचा सारखा अभ्यास केला, पण बुद्धिमत्ता व गणित या विषयाचा जास्त अभ्यास केला, कारण त्या विषयाला 100 गुण होते. मला गणित थोडं सोपं जात होतं, म्हणून मी बुद्धिमत्ताचा जास्त अभ्यास केला. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आमच्या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी अक्षरा तानाजी शिंदे ही शिष्यवृत्ती धारक होती, म्हणून तिला इस्रोच्या परीक्षेमध्ये जाण्यासाठी संधी मिळाली. शिष्यवृत्ती धारक ती झाली. त्यानंतर जिल्हा परिषद नांदेडमार्फत एक अभिनव उपक्रम राबवला गेला. इस्रो या ठिकाणी ती जाऊन आली आणि बँगलोर वगैरे सर्व माहिती त्या विद्यार्थ्यांनी तिथं गोळा केलं. तुम्ही बघितलात, अतिशय आत्मविश्वासपूर्वक आमची विद्यार्थिनी ही मुलाखत देत होती आणि आमचे विद्यार्थी देखील हे अतिशय दर्जेदार पद्धतीने त्यांचं मत मांडत होते. मला एक गोष्ट सांगायची आहे की आमच्या जिल्हा परिषदेचे विद्यार्थी हे कमी नाहीत आणि जिल्हा परिषदेत शाळाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा निश्चित बदलला पाहिजे. पुढच्या वर्षीपासून आमच्या इथे सेमी देखील होणार आहे आणि आमचे विद्यार्थी हे कुठल्याच परीक्षेमध्ये मागे येणारे नाहीत. यावर्षी देखील शिष्यवृत्ती इयत्ता 5वी आणि 7वीसाठी 4थी आणि 7वीसाठी खूप सुंदर मुलांनी अभ्यास केलेला आहे. यावर्षी आमची एक विद्यार्थिनी जरी धारक झाली, पुढच्या वर्षी किमान आमचे 5, 6, 7, 8 पर्यंत होतील आणि ते सगळे इस्रो परीक्षेसाठी पात्र होतील असा मला आशावाद आहे. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे अक्षराला. अक्षरा, तुला आयुष्यामध्ये काय व्हावंसं वाटतं? मला आयुष्यामध्ये IAS व्हावेसे वाटते, म्हणजे कलेक्टर, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. गुड. तर बघा, एवढी छोटी जरी मुलगी असली तरी तिचे स्वप्न खूप मोठे आहेत आणि हे निश्चित भविष्यामध्ये IAS होईल. तिला आपण सर्व शाळेमार्फत आणि तुमच्या मार्फत देखील शुभेच्छा देऊयात. माझा अक्षराला पहिला प्रश्न असा आहे की अक्षरा, तुला इस्रोला जाण्याची संधी कशामुळे मिळाली? मला इस्रोला जाण्याची संधी, मी 5वीला स्कॉलरशिपची परीक्षा दिली आणि त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये होल्डर झाले. नंतर मला इस्रोला जाण्याची संधी मिळाली व मी इस्रोला गेले. नमस्कार मित्रांनो, माझे नाव ओमकार बालाजी वडजे आहे. मी अक्षरा दीदीला इस्रोला गेल्याने त्याच्यावर काही प्रश्न विचारणार आहे. तू इस्रोला जाऊन काय काय बघितलीस व तुला कसं वाटलं आणि इस्रोचा लॉंग फॉर्म काय आहे?
मला इस्रोला जाऊन चंद्रयान मंगलयान हे बघायला भेटलं आणि तिथे जाऊन मी खूप काही शिकले. भारताचे पहिले अंतराळवीरचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई होते असं मला खूप शिकायला मिळाले. आणि इस्रोचा लॉंग फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. खूप छान दीदी, आम्हाला ह्याच्यातून काही शिकायला मिळालं. नमस्कार, माझे नाव ऋतुजा संभाजी पुयड आहे. मी आज अक्षराला प्रश्न विचारणार आहे. अक्षरा, तुला इस्रोला जाऊन काय नवीन शिकायला मिळाले? मला इस्रोला जाऊन चंद्रयान कसं लॉन्च होते ते शिकायला मिळालं. पहिले चंद्रयान चंद्रावर जाऊन चंद्रावर पाणी आहे हा शोध लावला आणि ते रॉकेट्स खूप मोठे मोठे असतात व ते श्रीहरिकोटा येथून सोडले जातात. खूप छान. तुला हे आधी माहीत होतं का? नाही, हे मला आधी माहीत नव्हतं. मला तिथे गेल्यावर कळालं. दीदी मागे किती पडलेत? मला शिष्यवृत्तीमध्ये 200 गुण मिळाले. नमस्कार, माझे नाव ऋतुजा आहे. मी आज माझ्या शाळेतल्या 6वीच्या वर्गातल्या विद्यार्थिनीला प्रश्न विचारणार आहे. दीदी, तुला तिथे गेल्यावर कसे वाटले व तू तिथून काय प्रेरणा घेतलीस? मला तिथे गेल्यावर खूप छान वाटले आणि मी तुम्हाला एकच प्रेरणा देईल की तुम्ही खूप छान अभ्यास करा व मी इस्रोला गेले तुम्ही सर्व भारत देश फिरून या ही प्रेरणा देईल. खूप छान दीदी. नमस्कार, माझे नाव वेदिका परमेश्वर शिंदे आहे. आज मी अक्षरा दीदीला एक प्रश्न विचारणार आहे. अक्षरा दीदी, तुला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जाऊन मार्क कसे मिळाले? मला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खूप अभ्यास केल्यावर मार्क मिळाले. तुम्ही पण असाच अभ्यास करा. नमस्कार, माझे नाव वैष्णवी दिलीप शिंदे आहे. आज मी अक्षराला प्रश्न विचारणार आहे. अक्षरा, तू तुझ्या छोट्या बहीण भावाला कसे मार्गदर्शन करणार? मी माझ्या छोट्या बहीण भावांना सांगेल की तुम्ही अभ्यास करा आणि त्यांचा अभ्यास मी घेईल. त्यांच्याकडून स्कॉलरशिपचे पेपर सोडून घेईल. त्यांना न आलेलं मी सांगेन. असा अभ्यास मी माझ्या छोट्या बहीण भावांकडून करून घेणार. नमस्कार, अक्षरा दीदी, मी 4थीला आहे. मला मार्गदर्शक करण्यासाठी अक्षरा दीदी, स्कॉलरशिपसाठी मला काय सांगशील? मी प्रथम तुला हे सांगेल की सरांनी सांगितलेला संपूर्ण अभ्यास करा. नंतर पेपर सोडव. नंतर स्कॉलरशिपचा मराठीचे पाठ वाच आणि ते पाठ कर. गणित समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि तुझ्याहून मोठ्या विद्यार्थ्यांचे पुस्तकं घेऊन तू वाच. नमस्कार, मी शंकर हासगुळे, सहशिक्षक, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुगाव. ही मुलाखत अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे. आमच्या ग्रामीण भागातमध्ये दुगावसारख्या छोट्याशा गावातून इस्रो सहलीसाठी आमची ही अक्षरा विद्यार्थिनी आज जाऊन आली. आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे. मला एक अक्षरासाठी एक साधा माझा प्रश्न असा आहे. अक्षरा, तू या सहलीसाठी जे जाऊन आलीस त्याचा एक सविस्तर असे वृत्तांत तू काय सांगशील आम्हाला? मी सर्वप्रथम नांदेडला गेले. तिथे आम्हाला CEO मॅडम मेघना कावली भेटायला आल्या. नंतर गंडेवाड सर आले. नंतर मॅडम्स आल्या. आई आली व पप्पा आली. आम्हाला त्यांनी सोडलं. नंतर आम्ही ट्रेनमध्ये खूप मजा केलो. आम्ही रेल्वे स्टेशनवरून उतरल्यानंतर तिथे आम्ही ट्रॅव्हल्समध्ये जे ठिकाण पाहायचे आहे आम्ही तिथे गेलो व तिथे आम्ही स्वच्छ होऊन आम्ही फिरायला गेलो व आम्ही इस्रोला पण गेलो. तिथे चंद्रयान कसे लॉन्च होते, ते कसे सोडले जाते हे माहिती सांगितली. ते श्रीहरिकोटा येथून सोडले जाते आणि ते चंद्रावर किंवा पृथ्वीवर किंवा मंगल या ग्रहावर जाते. मंगळ या ग्रहावर जाते त्याला मंगळयान व चंद्रावर जाणाऱ्याला चंद्रयान असे म्हणले जाते. आतापर्यंत चंद्रयान फक्त एकच सोडले गेलेले आहे. आताच्या इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ आहेत आणि भारताचे पहिले अंतराळवीर संस्थेचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई हे आहेत. मला तिथे जाऊन खूप काही शिकायला मिळाले. खूप छान सविस्तर अशी तू माहिती दिलीस. तू आता माझा दुसरा असा प्रश्न आहे की तू आमच्या ह्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? मी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना असे सांगेल की तुम्ही खूप अभ्यास करा आणि तुम्ही पण स्कॉलरशिप धारक व्हा. मी इस्रोला गेले, तुम्ही पूर्ण भारत देश फिरून या हे सर्वांना सांगेन. धन्यवाद. तुझ्या उत्तरोत्तर अशीच तुझी प्रगती हो. तुला पाहून आमचे बसलेले सर्व विद्यार्थी
पुढच्या अनेक इस्रो सहलीसाठी त्यातील वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये ते यशस्वी होतील. तुझे आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. नमस्कार, मी हळदीत यस सहशिक्षक जीप केंद्रीय प्राथमिक शाळा दुगावचा आहे आणि आमच्या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी अक्षरा ही शिष्यवृत्ती धारक झाल्यामुळे तिची निवड इस्रो अभ्यास सहलीसाठी झाली होती. तर त्या निमित्ताने मी हिला एक प्रश्न विचारतो की अक्षरा, तू घरीच तुझ्या मनानं कसं अभ्यास केलीस? म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्त घरी स्वतः तू कशा पद्धतीने तयारी केली शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जास्त गुण घेण्यासाठी? मी घरी गेल्यावर 4 वाजता घरी जात होते. 4 ते 5पर्यंत खेळत जेवत होते. मग 5 पासून 6-7 वाजेपर्यंत अभ्यास करत होते. नंतर 7 ते 8 जेवून थोडीशी विश्रांती घेत होते. नंतर 8 ते 9:30पर्यंत पेपर सोडत होते. 10 वाजेपर्यंत पेपर तपासत होते आणि सकाळी पहाटे उठून मराठीचं वाचत होते, पाठ करत होते. नंतर पप्पा मला विचारून घेत होते व मम्मी पण विचारून घेत होती. अशा प्रकारे मी अभ्यास करत होते. छान छान. अशाच पद्धतीने. नमस्कार, माझे नाव प्रणाली गोविंद शिंदे आहे. आज मी अक्षराला प्रश्न विचारणार आहे. अक्षरा, मला अभ्यासात काही जमत नाही. मला काही येण्यासाठी काही सांगशील का? तू प्रथम गणित तुला जे येत नाही त्याचा सराव कर आणि तुला येते त्याचा पण सराव करत जा. तू पाढेपाठ कर आणि तुझे म्हणजे बीज गणित झाल्यानंतर पुस्तकातलं सोडवण्याचा प्रयत्न कर. जर तुला तुझ्या पुस्तकातलं येत नसेल तर 1 वर्ष मागलच्या पुस्तकातलं सोडव. तिथलं आल्यानंतर तू तुझ्या पुस्तकातलं सोडव, असं मी तुला सांगेन. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव संपदा शिवाजी जाधव आहे. तर मी आज अक्षराला प्रश्न विचारणार आहे. अक्षरा, तुला तिथे गेल्याने आई वडिलांची आठवण आली नाही का? तुला भीती वाटली नाही का? मला तिथे गेल्यावर आईवडिलांची आठवण आली, पण मला आईवडिलांची आठवण आली, पण मला तिथे अभ्यास करायचा होता. मला भीती वाटली, पण तिथे सर मॅडम होत्या म्हणून तेवढी काही काळजी करायची गरज नव्हती. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शिवम दत्ताहरी शिंदे आहे. दीदी, मला शिष्यवृत्तीत पहिला यायचं आहे. मी काय करू? तू आतापासूनच अभ्यास कर व मराठीचे व्याकरण पाठ कर व सोडव आणि गणिताचा पण खूप अभ्यास कर. आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा हे धडे सोडव व कुठं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कर. नंतर तू शिष्यवृत्तीमध्ये पहिला येणार. धन्यवाद. आणि अशा प्रकारे ही मुलाखत इथे संपन्न झाली. मी पुन्हा एकदा सुंदर मुलाखत दिल्याबद्दल अक्षराचं या ठिकाणी मी अभिनंदन करणार आहे. तर या गुणी लेकराचं आपण सर्वजण शब्दसुमनाने स्वागत करू, टाळ्या वाजवू आणि ती निश्चित आयुष्यात IAS होणार.